शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. डॉक्टर फिरोज यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय विकास सोनवणे. 6 चेंडू खेळलेत, 10 धावा त्यांनी देखील बनवल्यात. डावखोरे हाताची गोलंदाजी, डावखोरे हाताची स्पिन, डावखोरे हाताची जादुई फिरकी गोलंदाजी यावेळी मात्र डॉक्टर फिरोज यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिशय प्रतिभावान खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू म्हणून नावलौकिक आहे. गोलंदाजाच्या भूमिकेत या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. त्या दरम्यान हा चेंडू लोअर फुलटॉस होता. यावेळी शुभम कुठलीही चूक करत नाहीये, परतावा लागेल. विकास सोनवणे झेलबाद होऊन माघारी परततील. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. दुसरा झटका या ठिकाणी पठाण वॉरियर्स टीमला बसलेला आपण पाहतोय. न्यू बॅटर नितीन गायकवाड यावेळी मात्र नक्कीच फलंदाजीसाठी आलाय. प्रचंड क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आक्रमक फलंदाजी, अगदी कुठल्याही गोलंदाजीवर आक्रमण तो करू शकतो, परंतु समोर मात्र गोलंदाज देखील तेवढ्याच दर्जाचा आहे, दर्जेदार आहे. आणि 2 दर्जेदार फलंदाज आणि गोलंदाजांमधलं बॅटल युद्ध या ठिकाणी मात्र रंगताना आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार डॉक्टर फिरोज. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण थोडं सजवलं जाते. नितीन गायकवाड स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. सचिन हरिश्चंद्रे नॉन स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय कव्हरच्या दिशेला. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आलाय आणि बडी मछली जाल में यावेळी मात्र नितीन गायकवाड स्वस्तात इथे आपली विकेट बहाल करून माघारी परततील. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. तिसरा धक्का बसतोय. खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी डॉक्टर फिरोज करताना पाहायला मिळत आहेत. धावफलकाला ब्रेक्स लावलेत, विकेट देखील घेतली. एका महत्त्वपूर्ण क्षणी एक चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करताना ते पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज या ठिकाणी मात्र या षटकात लागोपाठ परतलेले आपण पाहतोय. 49 धावा धावफलकावर 3 गडी बाद. 3.3 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. तर सोनू निकम यावेळी मात्र न्यू बॅटर जो पाहायला मिळतोय. बघूया सोनू कशा पद्धतीने कामकाज करतील. थोडासा प्रेशर. बोला सर. या ठिकाणी एकलव्य प्रतिष्ठानचे सदस्य तांगदेव शेठ माळी, संदीप माळी, त्याचबरोबर नंदू शेठ माळी आणि सगळेच सदस्य एकलव्य प्रतिष्ठानचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांचं परत एकदा आमदार चषकामध्ये मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. धन्यवाद. या दरम्यान सोनूसाठी हा चेंडू सुरेख फटका सजवलाय आणि तेवढाच दर्जेदार झेल टिपलाय. शुभम बटवाल या ठिकाणी मात्र वाऱ्याच्या वेगाने चेंडूवर आला आणि फलंदाज इथे सोनू झेलबाद होऊन माघारी परतील. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. लागोपाठ 3 फलंदाज हॅट्रिक या ठिकाणी मात्र मिळवण्यात फिरोज यांना यश येते. जबरदस्त गोलंदाजी, अगदी सुस्थितीत असणारा संघ या ठिकाणी मात्र थोडासा बॅकफुटवर ढकललाय. डॉक्टर फिरोज यांचं देखील कौतुक असेल, ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली आहे. हॅट्रिकची संधी होती आणि लागोपाठ 3 फलंदाज या ठिकाणी मात्र त्यांनी बाद केलेले आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकात मात्र एकही धाव खर्च केली नाहीये आणि 3 फलंदाज या ठिकाणी मात्र माघारी पाठवण्यात त्यांना यश मिळालेलं आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नासिर भाई कोतवाल स्वतः मात्र जात आहेत. अतिशय प्रतिभावान खेळाडू आहेत. नक्कीच संघाची धुरा आता मात्र त्यांच्या खांद्यावर बऱ्यापैकी असणार आहे. पठाण वॉरियर्स टीमला या संकटातून बाहेर कुणी काढणार असेल तर नासिर कोतवाल यांना मात्र एक चांगली फलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. डॉक्टर फिरोज लयबद्ध गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. या दरम्यान हा चेंडू इथे मात्र स्लिप्समध्ये फील्ड होऊ शकला नाही. मिसफील्डच्या स्वरूपात 1 धाव घेतली जाईल आणि या एका धावेच्या साहाय्यानं आपण पाहतोय अर्धशतकी पल्ला नक्कीच या ठिकाणी मात्र स्कोरबोर्डवर पाहायला मिळतोय. पठाण वॉरियर्स टीम 50 धावा धावफलकावर 4 फलंदाज बाद. 4थं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे.